जिल्ह्यात मंगळवारी पावसाची संततधार सुरू राहिली आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। कोयना धरण 67% तर वारणा धरण 82% भरलं। यामुळे दोन्ही धरणातून विसर्ग सुरू करण्यात आले। वारणा धरणाचे दरवाजे उघडले असून 7050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरणात 71 टीएमसी पाणीसाठा झाला असून 67% धरण भरले। धरण पायथा विद्युतगृहाची 2 युनिट सुरू करून कोयना नदीमध्ये एकूण 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा धरणाची 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे। त्यापैकी धरणात 28.23 टीएमसी पाणीसाठा झाला असून 82% धरण भरले। धरणातून मंगळवारी सकाळी वक्रद्वाराद्वारे सुरू करून 2870 क्युसेक विसर्ग वाढवून तो 5420 क्युसेक आणि विद्युतगृहातून चालू असणारा 1630 क्युसेक असा 7050 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील विसर्ग चालूच राहणार आहे असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्यात दिवसभर संततधार सुरूच राहिला। पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडल्याचं चित्र आहे। जत, आटपाडी आणि कवटेमंकाळ तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती। सांगली शहर परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली। मिरजेतील MIDC रोडवर नशेच्या गोळ्यांची तस्करी करून जादा दराने विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय। या टोळीकडून 928 नशेच्या गोळ्यांसह 1,72,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका मेडिकल दुकानदाराचा समावेश आहे। महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रझाक, अब्दुल रहिमान शेख आणि मेडिकल दुकानदार अमर फराज राजू शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे पाळेमुळे खणून रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांना माहिती मिळाली की संशयित अरबाज रेठरेकर हा MIDC रोडवरील हॉटेल सन्मानजवळ अवैधरित्या नशेसाठी वापरणाऱ्या गोळ्यांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तातडीने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला। यामध्ये संशयित 3 जण तसेच एक अल्पवयीन मुलगा असे 4 जण हॉटेल अपूर्वाजवळ येऊन थांबले। यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे निट्रोसन 10 नावाच्या 928 नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थाने भरलेल्या 3 चिलीम आणि एक दुचाकी असा एकूण 1,72,800 रुपयांचा मुद्देमाल मिळाला। सदर मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मिरज शहरात नशेच्या गोळ्या या चढ्या भावाने विक्री करण्यासाठी आणल्यात। यातील संशयित अमर फराज शेख याचे मिरज शहरात मेडिकल दुकान असल्याचं निष्पन्न झालं। नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले। गेल्या 6 वर्षांपासून सांगली पोलीस दलाचा तो भाग होता। 287 गुन्ह्यांच्या तपासात त्याचा सहभाग होता। आजही तो ऑन ड्युटी होता। अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि अनपेक्षितपणे त्याचं निधन झालं। कूपर गेला या बातमीने सारे पोलीस दल हळहळलेत। त्याच्यावर आज पोलीस मुख्यालयाच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। यावेळी त्याच्या हस्तक अंमलदार शबाना अतार यांना हुंदका आवरला नाही आणि साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। अत्यंत हुशार, चपळ असा कूपर होता। गुन्हे शोध पथकात त्याचा अग्रक्रमाने सहभाग होता। डॉबरमॅन प्रजातीच्या या कूपरचा 6 ऑगस्ट 2019 रोजी जन्म झाला होता। गुन्हे शोध पथकात समावेशानंतर त्याला पुण्यात श्वान प्रशिक्षण केंद्रात 10 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आलं होतं। त्यानंतर सांगली पोलीस दलात तो दाखल झाला। तेव्हापासून आजपर्यंत तो पोलीस दलाच्या सेवेत होता। कूपरच्या सेवा काळात त्याला 364 वेळा गुन्ह्याच्या ठिकाणी मागणी आली। त्यापैकी 387 ठिकाणी प्रत्यक्ष नेण्यात आलं। त्याच्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी त्याचा सत्कारही केला होता। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही 2 वेळा त्याला गौरवलं होतं। आज सकाळी कूपरला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला। उपचारांचा उपयोग न होता त्याची प्राणज्योत मालवली। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, कूपरच्या हस्तक शबाना अतार, सुहास भोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाच्या वतीने अखेरची मानवंदना देण्यात आली। यावेळी कूपरच्या पथकातील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते।
तासगाव तालुक्यातील पाडळी येथील 2.5 वर्षाचा शंभूराज शशिकांत पाटील सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या सोबत शेतात गायी आणण्यासाठी गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. 3 दिवसांपासून जिल्ह्यातील पोलीस, वन विभाग, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ रात्रंदिवस शोध घेत होते, परंतु तो सापडत नव्हता. अखेर सकाळी तो गावाच्या बाहेर एका म्हसोबाच्या मंदिरात सापडून आलाय. गावात उलटसुलट चर्चा सुरू होती, त्यामुळे पोलिसांच्या समोर घटनेच्या मुळाशी जाण्याचं आव्हान उभं राहिले. ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर नेताजी सदाशिव पाटील हे सकाळी कामानिमित्त शेतात गेले असता गट नंबर 449 मधील म्हसोबा मंदिरा शेजारी त्यांना शंभू दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीस पाटील यांना दिली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालं. शंभू मिळून आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, पण घटनास्थळी याचं अपहरण करून पुन्हा या ठिकाणी सोडलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. हरवलेल्या ठिकाणापासून हे भवानीनगर अंतर 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी स्वतः मुलगा चालत जाणं अशक्य आहे. 3 दिवस हा मुलगा 1 फुटाच्या मंदिरात कसा राहिला असेल? 60 तासांपासून जास्त काळ हा पाणी आणि अन्नाशिवाय टवटवीत कसा राहू शकला असेल? रविवार व सोमवार येथे स्थानिक शेतकरी शेतात गेले नसतील का? हरवलेल्या काळातच 2 तास गावातील CCTV कॅमेरे बंद होते, असे अनेक प्रश्न या घटनेत निर्माण झालेत. तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी शेतकऱ्यांनी बंद पाडली आहे. गावातील 1 इंच ही जमीन मोजू देणार नाही. प्रसंगी गोळ्या छताडावर झेलू तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर, असा इशारा शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीचे महेश खराडे आणि कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिलाय. गव्हाण येथील सीमेवर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय तहसीलदार अतुल पाटोळे, रस्ते विकास महामंडळाचे सुधाकर कुंभोजे, मोजणी विभागाचे विजयकुमार शेंडगे यांच्यासह शासकीय कर्मचारी मोजणी करण्याच्या इराद्याने आले होते. मात्र कॉम्रेड उमेश देशमुख, महेश खराडे, शरद पवार, प्रभाकर तोडकर आदींसह शेतकऱ्यांची फौज मोजणीच्या ठिकाणी हजर झाले. त्यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ रद्द करा, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या महायुती सरकारचं करायचं काय, खाली मुंडे वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांनीही आमची जमीन मोजायची नाही असं स्पष्ट केल्याने मोजणी करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेने थांबवला. मात्र तहसीलदार अतुल पाटोळे आणि सर्व शासकीय यंत्रणा मोजणीच्या ठिकाणी दिवसभर थांबून होते. यावेळी शेतकरी आंदोलकांसमोर बोलताना कॉम्रेड उमेश देशमुख म्हणाले की शक्तीपीठ महामार्गासाठी प्रति किलोमीटर 107 कोटी खर्च आहे. गेल्या 1.5 वर्षापासून संघर्ष सुरू आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना शासन लक्ष द्यायला तयार नाहीये. शेतकऱ्यांना मातीमोल करून देवाच्या नावावर राज्यकर्ते मालामाल होण्याच्या तयारीत आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. जिल्ह्यातील 1 इंचही जमीन मोजू देणार नाही, असा इशारा कॉम्रेड देशमुख यांनी दिलाय. जिल्ह्यात 2.5 महिन्यांपूर्वी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र राज्य शासनाने सरपंच पदाचे फेर आरक्षण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार सन 2025 ते सन 2030 या कालावधीसाठी जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण काढण्यात येईल. तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी तहसीलदारांच्या उपस्थितीत 15 जुलैला फेर आरक्षण काढण्यात येणार असल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान सरपंचांचे फेर आरक्षण निघणार असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. सन 2025 ते सन 2030 या कालावधीसाठी जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 23 एप्रिल रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यात आरक्षण चुकीचं निघाल्याने इच्छुकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राज्य सरकारला सरपंच पदाचे फेर आरक्षण काढण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे फेर आरक्षण काढण्याचे लेखी आदेश काढले. जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडतद्वारे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आदेश दिलेत. त्यानुसार मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संबंधित तालुका स्तरावर तहसीलदार यांनी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पाडण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदापैकी 50% महिलांसाठी आरक्षण राखीव राहील, असं महसूल उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांपासून मानधन थकीत आहे, ते तातडीने द्यावे. उमेदवारांना नियुक्ती द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज आणि बालाजी पाटील चाकोरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेबाहेर निदर्शने करण्यात आली. तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पूर्वी 5 महिन्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र हा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. याविरोधात आंदोलनाने
विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। याची दखल घेऊन शासनाने प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवला। मात्र 6 महिने पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण घेत असलेल्या युवक युवतींचं भवितव्य काय? कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी घरात बसायचं का, असा आता प्रश्न निर्माण झालाय। ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या काही युवकांना चहा भाजीपाला आणण्यासाठी सांगितलं जातं। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळेत सोडण्याची कामेही लावण्यात येतात। हे चुकीचे। वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी। 11 महिन्यानंतर कर्मचाऱ्यांचं पुढं काय, या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर सोमवारी छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्या न्याय हक्कासाठी युवक युवतींनी यामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन तुकाराम महाराज यांनी केलंय। महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते व चौक हातगाडे विक्रेत्यांच्या अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जाते। त्यासाठी 53 नो हॉकर्स तर 36 हॉकर्स झोन निश्चित केले। 10 दिवसात याची तयारी केली जाणार असून विक्रेत्यांना देखील सूचना दिल्या जाणार आहेत। त्यानंतर कडक कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली। ते म्हणाले, शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त व्हावेत, वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी महापालिका क्षेत्रात पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी केली जाते। त्यासाठी फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली आहे। त्या समितीच्या 3 बैठका झाल्या। या बैठकीत महापालिका क्षेत्रातील हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आलेले आहेत। सांगली शहरात महापालिका ते टिळक चौक, एसटी स्टँड रोड ते भारती विद्यापीठ, शास्त्री चौक ते धुलेलाल चौक, मंगलधाम इमारत ते सिव्हिल हॉस्पिटल चौक, पुष्पराज चौक ते विश्रामबाग चौक, काँग्रेस भवन चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, झुलेलाल चौक, राम मंदिर चौक, पुष्पराज चौक, विश्रामबाग चौक यांसह 30 ठिकाणी नो हॉकर्स झोन केले, तर 20 ठिकाणी हॉकर्स झोन केले। त्या ठिकाणी व्यवसाय करता येणार आहे। तर कुपवाड शहरात भारत सूतगिरणी ते लक्ष्मी मंदिर चौक, कुपवाड जकात नाका ते भारत सूतगिरणी, वारणाली, विद्यानगर, विजयनगर ते रेल्वे पूल यांसह 6 ठिकाणी नो हॉकर्स झोन निश्चित केले, तर 11 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केले आहेत। तर मिरज शहरातील गांधी पुतळा चौक ते बॉम्बे बेकरी रस्ता, बॉम्बे बेकरी ते लक्ष्मी मार्केट, किसान चौक ते शास्त्री चौक, शिवाजी चौक ते विठ्ठल मंदिर, एसटी स्टँड ते किसान चौक आदी 17 रस्त्यांवर नो हॉकर्स झोन निश्चित केलेली आहेत। पलूस गावचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार या भारतीय सेनेतील शूर जवानाचे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी OTC गया बिहार येथे ट्रेनिंग दरम्यान दुःखद निधन झाले। रविवारी प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यातील 20 किलोमीटर धावण्याच्या वेळी त्यांचं अचानक निधन झालं। लेफ्टनंट अथर्वचे पार्थिव सकाळी 8 वाजता पोलीसमध्ये आणण्यात आलं। त्यांच्या घरी त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं। यावेळी त्यांच्या आई-वडिलांनी आणि कुटुंबियांनी केलेला आक्रोश हा हृदय पिळवटून टाकत होता। यानंतर लेफ्टनंट अथर्व यांच्या वर्तुळाचे पलूस शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली आणि पलूस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। यावेळी लेफ्टनंट अथर्वच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता। यावेळी लष्करातील गया, पुणे, कोल्हापूर येथील लष्कर अधिकारी उपस्थित होते। लेफ्टनंट अथर्व कुंभार हे अतिशय मेहनती, राष्ट्रनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते। त्यांनी लहान वयातच सैन्यात प्रवेश करून अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत मजल मारली। त्यांच्या अपूर्व धाडसाने आणि सेवाभावाने संपूर्ण परिसरात त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला जातोय। त्यांचं पार्थिव सकाळी पोलीसमध्ये आणण्यात आलं। शासकीय इतमामात पार पडलेल्या अंत्ययात्रेला तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी, सर्वपक्षीय नेते, विविध संघटना, अधिकारी, नागरिक, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मानवंदना दिली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गातील सांगलवाडी ते कोथळी, दानोळी, वारणा व कृष्णा नदीवर होणाऱ्या भरावासह पुलांमुळे सांगली शहरासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 30हून अधिक गावांना महापुराचा फटका बसणार आहे। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला शक्तीपीठ महामार्ग कृष्णा वारणा काठ उद्ध्वस्त करणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या कोथळी आणि दानोळी येथून वारणा नदीवरून जाणाऱ्या रस्त्यामुळे होणाऱ्या भविष्यातील पूर परिस्थितीबाबत शक्तीपीठच्या संभाव्य मार्गावर जाऊन पाहणी केली। सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ कोल्हापूर महामार्ग प्रवेश करत असताना कृष्णा व वारणा या 2 नद्यांना ओलांडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे। वास्तविक पाहता या मार्गावर दानोळीकडे 2.5 ते 3 किलोमीटर आणि समडोळी सांगलवाडीकडे 5 किलोमीटर असे जवळपास 8 किलोमीटर महापुराच्या पाण्याचा फुगवटा असतो। यामुळे महापुरात जवळपास 1.5 महिना पात्राबाहेर या भागात पाणी रेंगाळत असतं। कृष्णा व वारणा नदीच्या पाण्याचा फुगवटा सांगलवाडी येथून ते चिकुर्डेपर्यंत जाणार आहे। मुळातच रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या उमळवाड अंकली येथे होणाऱ्या पुलामुळे मोठा भराव केला जाणार आहे। यामुळे महापुरात पाणी पुढे ढकलण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे। सध्या कृष्णा काठ व वारणा काठावरील गावामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढून उत्पन्नात मोठी घट आली आहे।
शक्तिपीठ महामार्गाच्या या भरावामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कोथळी, हिंगणगाव, कुंभोज, कवठेसार, नरंदे, खोची, भेंडवडे, लाटवडे, किनी, घुनकी, चावरे, निलेवाडी, पारगाव तर सांगली जिल्ह्यातील समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, बागणी, शिगाव, कोरेगाव, कनेगाव, तांदुळवाडी, चिकुर्डे या गावांना सर्वाधिक फटका बसणार आहे। त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेती व्यवसायाबरोबर साखर उद्योगाला याचा मोठा फटका बसणार आहे। भिलवडी येथील पंचशील नगर येथील अंगणवाडी क्रमांक 80 मध्ये अंगणवाडी सेविका रोज उशिरा येत असल्याच्या तक्रारी स्थानिक पालकांनी केल्या आहेत। अंगणवाडी सेविका उशिरा आल्याने मुलं तब्बल 2 तास वर्गाबाहेर उभी राहिल्याने पालक नाराजी व्यक्त करतात। अशीच परिस्थिती राहिली तर मुलांना पायाभरणीच्या वेळी योग्य शिक्षण नाही मिळालं तर विद्यार्थी पुढे घडणार कसे असा प्रश्न निर्माण झालाय। सेविका उशिरा आल्याने यामुळे लहान मुलांना वेळेवर पोषण आहार आणि शिक्षण मिळण्यात अडथळे येत आहेत असं पालकांचं म्हणणं आहे। एका बाजूला शासन शिक्षणावरती कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे, मुलांचा दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करत आहे आणि एका बाजूला पंचशील नगरमध्ये अशी अवस्था पाहायला मिळते। स्थानिक रहिवासी आणि पालकांनी सांगितले की अंगणवाडी सकाळी 9:30 वाजता सुरू होणं अपेक्षित असताना सेविका बहुतेक वेळा 11 वाजल्यानंतरच येतात, त्यामुळे पालकांना मुलांना घेऊन थांबावं लागतं किंवा काहींना मुलांना घरी परत न्यावं लागतं। याचा परिणाम मुलांच्या दिनचर्येवर आणि त्यांच्या शिक्षणावर होतोय। आम्ही मुलांना सकाळी लवकर तयार करून अंगणवाडीत आणतो पण सेविका वेळेवर येत नाही, त्यामुळे आमच्या कामाच्या वेळांवरही परिणाम होतो असं एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले। स्थानिक पालकांनी अशी मागणी केली आहे की अंगणवाडीच्या कामकाजात सुधारणा व्हावी आणि मुलांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा मिळावी। याबाबत प्रशासन काय पावले उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिका क्षेत्रातील अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याचे दिसते, त्यामुळे खासगी व व्यावसायिक इमारतीची तपासणी करण्यात येणार आहे। नियमानुसार पार्किंग नसेल तर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलाय। तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी बंद पडलेली वाहने लावली गेली आहेत, त्या मालकांवर देखील कारवाई होणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात हॉकर्स आणि नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात येत आहेत। आता पार्किंगच्या समस्येवर प्रशासन काम करणार आहे। महापालिका क्षेत्रातील इमारतींना बांधकाम परवाना देताना नकाशात दाखवण्यात आलेल्या पार्किंग प्रत्यक्षात आहे की नाही, तसेच या जागेचा पार्किंगसाठी वापर होतो की अन्य कारणांसाठी याची शहानिशा करण्यात येईल। नियमानुसार वापर होत नसलेल्या इमारतींवर आणि संबंधित जागा मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। तर आनंद चित्रमंदिरच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या भूखंडावर पार्किंगसाठी बहुमजली इमारत बांधण्याचं काम सुरू आहे। 9 मजली ही इमारत आहे। सध्या 2च मजले बांधण्यात येणार असून त्यात 160 पेक्षा जास्त वाहनांचं पार्किंग होणार आहे। शहरातील पालिकांच्या अन्य जागांवरही पार्किंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसेच अनेक वाहने बंद अवस्थेत असून ती रस्त्यावरच उभी केली जात असल्याचं आढळून आले, त्यामुळे देखील अपघात होत आहेत। अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले।